आणि ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल. आता ATC म्हणजे काय? ATC म्हणजे विमानतळावरची ती यंत्रणा. हे पायलट का बदलले गेले, हे पायलट कशामुळे बदलले गेले? आता हा अपघात झाल्यानंतर DGCA आणि ATC दोघांनी आपापले प्राथमिक अहवाल जो काही होता तो दिला. त्यामुळे हा 1 मिनिट हा अत्यंत महत्वाचा ठरतो आणि हे अगदी सत्य आहे. हे विमान दादांनी प्रवास करण्याच्या 1-2 दिवस आधी सुरतला जाऊन आलेलं होतं. याच लिअरजेट 45 विमानाचा 2023 मध्ये मुंबई विमानतळावरती अपघात झाला होता. याच विमानाचा असं नाही, 4-5 वेळेस एकाच टाकीचा स्फोट होणं हे तसं शक्य नाही, कारण इंधन हे प्रचंड ज्वलनशील असतं. ते एकदाच सगळा पेट घेतं. VSR कंपनीचं आधीही निदर्शनास आलं होतं की ते इंधनाच्या कॅन विमानात घेऊन फिरतात. नमस्कार. आजच्या विशेष भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आपल्या शंका उपस्थित करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल. आपल्या सर्वांना माहितीच आहे, 28 जानेवारीला सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि त्यानंतर साधारणपणे 2-3 दिवसांनी या अपघाताबाबत शंका कुशंका उपस्थित व्हायला लागल्या. त्यात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, राऊत आणि इतरही बऱ्याच मंडळींनी बरेच मुद्दे उपस्थित केले आणि मग सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं. 4-5 दिवसापूर्वीच रोहित पवारांनी सांगितलं होतं की मी 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माझ्या या बाबतीत ज्या काही शंका आहेत किंवा माझ्या या बाबतीत जे काही म्हणणं आहे ते मी उपस्थित करेल. आणि त्याप्रमाणे आज सायंकाळी 4 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण, सर्व मुद्दे त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे मांडले आणि आपलं म्हणणं जे काय आहे, आपल्या ज्या काही शंका आहेत त्या सर्वांसमोर, माध्यमांसमोर ठेवल्या. त्यातील काही ठळक मुद्द्यांचीच आपण चर्चा करूया. ही पत्रकार परिषद साधारणपणे तास-दीड तास चालली. त्यामुळे सर्वच बाबतीत न बोलता आपण काही त्यातले जे काही ठळक मुद्दे आहेत तेवढे आपण पाहूया, नीट समजून घेऊया आणि त्यांचा अर्थ काय लागतो हे देखील पाहूया. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच रोहित पवार यांनी जे काही सोशल मीडियावर चालू होतं की दादा जिवंत आहेत, दादा येतील परत, दादा फक्त घायल झालेत वगैरे वगैरे, या सर्वांना पूर्ण विराम दिला आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः दादांची बॉडी पाहिली, त्यांचं घड्याळ पाहिलं जे बंद होतं, त्यांचे चपला वगैरे सगळं पाहिलं. त्यामुळे त्यांनी कन्फर्म सांगितलंय की दादा आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती लोक भावनिक होऊन लिहितात, कार्यकर्ते भावनिक होऊन लिहितात की दादा जिवंत आहेत वगैरे, तर तसं काही नाहीये आणि दादा आता आपल्यात नाहीत असं रोहित पवारांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं आणि मग त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. त्यातला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे दादांचा प्रवासाचा प्लॅन बदलला गेला. बरेच लोक म्हणत होते की हा नाही पूर्वनियोजितच होतो त्यांचा विमान आणि प्रवास वगैरे. तर त्यांनी एक मेसेज दाखवले ज्यामध्ये 27 तारखेला संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी अजितदादांचं विमानाने प्रवास करणं कन्फर्म झालं. म्हणजे अगदीच एक 12 तास आधी त्यांचं कन्फर्म झालं. त्याआधी त्यांचा गाडीनेच प्रवास करण्याचा प्लॅन होता, तसं त्यांनी ते सांगितलं. ते काय असतात मेसेज वगैरे ते पुढे आपण बघणारच आहोत. त्यानंतर दादांच्या प्रवासाची वेळ ही सकाळी 7:15च्या सुमारास टेक ऑफ करण्याची होती, जी की लांबली आणि 8:10 आसपास त्यांनी ते टेक ऑफ घेतलं. यातली सर्वात चर्चेत राहिलेली बाब म्हणजे ऐनवेळी दादांचे पायलट बदलणं. हे पायलट का बदलले गेले, हे पायलट कशामुळे बदलले गेले, या बाबतीत रोहित पवारांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. जे 2 पायलट पूर्वनियोजित होते ते कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि त्यांना यायला उशीर लागत होता, म्हणून ऐनवेळी हे 2 पायलट त्यांना देण्यात आले असं त्यांनी सांगितलं. ऐनवेळी पायलट का बदलले आणि जर ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते तर त्यांच्या त्या ट्रॅफिक सिग्नलवरचे CCTV फुटेजेस वगैरे आणावेत. त्या पूर्वनियोजित 2 पायलटचा कॉल रेकॉर्ड, म्हणजे ते कोणाची फोनवर बोलत असतील, काय बोलत असतील, हे सगळं तपासावं की खरंच ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते का, खरंच त्यांना ट्रॅफिकमुळे उशीर झाला का, हे सगळं तपासणं गरजेचं आहे असं रोहित पवार म्हणतात, की जे लॉजिकल सुद्धा आहे. कारण साधारणपणे VVIP जर प्रवासी असेल
तर त्या बाबतीत इतकी क्षुल्लक गोष्ट होईल असं वाटत नाही. रोहित पवारांचं म्हणणं आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण नेमकं कोणतं होतं, एअरपोर्टच्या जवळच ते राहत होते का, काय त्यांना उशीर नेमका झाला कशामुळे, हे सगळं तपासणं गरजेचं आहे, जे की लॉजिकल आहेच आहे. त्यानंतर एक खूप महत्वाचा मुद्दा रोहित पवारांनी मांडला, तो म्हणजे DGCA, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, आणि ATC, एअर ट्रॅफिक कंट्रोल. आता ATC म्हणजे काय? ATC म्हणजे विमानतळावरची ती यंत्रणा जी सतत उडणाऱ्या विमानाच्या पायलटच्या संपर्कात असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांना किती उंचीवर विमान ठेवायचं, किती उंचीवर नाही ठेवायचं, गती काय ठेवायची, या बाबतीत सतत त्यांच्याशी बोलत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात. ही यंत्रणा म्हणजे विमानतळावरची एअर ट्रॅफिक कंट्रोल, ATC ही यंत्रणा. आता हा अपघात झाल्यानंतर DGCAनी आणि ATCनी दोघांनी आपापले प्राथमिक अहवाल जो काही होता तो दिला. या अहवालात काही तफावती आढळून आलेल्या आहेत. जसं बारामतीच्या ATCशी संपर्क त्यांचा कधी झाला, ही जी वेळ सांगितली जाते यामध्ये 1 मिनिटाचा फरक आढळून येतो. DGCAनी जी सांगितली वेळ त्यामध्ये आणि ATCनी सांगितलेल्या वेळेमध्ये 1 मिनिटाचा फरक आढळून येतो. रोहित पवार म्हणाले देखील की तुम्हाला वाटेल 1 मिनिटाच्या यांनी काय फरक पडतो, पण पुढे जसं आपण त्यांची पत्रकार परिषद बघितली असेल तर दिसून येईल की विमानाच्या वाहतुकीमध्ये आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलिंगमध्ये काही सेकंद सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. इथे तर 1 मिनिट आहे. रोहित पवारांनी हे सुद्धा सांगितलं की 1 मिनिटात हे विमान साधारणपणे 15 किलोमीटर प्रवास कापतं 1 मिनिटात. त्यामुळे हा 1 मिनिट हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि हे अगदी सत्य आहे. कारण एक विमानाच्या बाबतीत तसं नाही करता येत. आपण कारने बाईकने प्रवास करतो त्यावेळी ठीक आहे, चालून जातं, पण विमानाच्या बाबतीत मिनिट सेकंद हे सगळं काही अतिशय महत्त्वाचं असतं, कारण ते सगळं ठरलेलं असतं. त्यामध्ये तफावत येणं हे तितकंसं योग्य नाही, शंकास्पद आहे. त्यानंतर या विमानाच्या आणि या विमानाला ऑपरेट करणाऱ्या कंपनीबद्दल रोहित पवारांनी बरेच मुद्दे उपस्थित केले, बरेच मुद्दे. आता हे विमान जे आहे ते आहे लिअरजेट 45. हे नाव त्या विमानाच्या मॉडेलचं आहे. बॉम्बार्डियन नावाची एक कॅनडातली कंपनी आहे जी हे विमान बनवतं. आत्ता आज घडीला लिअरजेट 45 विमानाचं प्रोडक्शन बंद आहे. ही विमानं आता बनवली जात नाहीत, आता नाही बनवली जात. पूर्वी जी बनवलेली होती ती विमानं आता सध्या वापरात आहेत, पण आता नवीन विमानं या मॉडेलची बनत नाहीत. यामध्ये VSR एव्हिएशन हे एक नाव प्रकर्षाने आपल्याला ऐकायला मिळालं रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. हे VSR एव्हिएशन काय, तर ही एक कंपनी आहे असं म्हणता येईल. ही एक कंपनी आहे जिच्याकडे हे भारतातले लिअरजेट 45 मॉडेलची विमानं आहेत आणि ही VSR कंपनी हे विमानं वेगवेगळ्या VIP लोकांना, सेलिब्रिटीज लोकांना प्रवासासाठी भाडे तत्वावर देत असते. ही VSR कंपनी, राईट. या VSR कंपनीचे संचालक जे आहेत ते आहेत विजय कुमार सिंग. विजय कुमार सिंग हे संचालक आहेत. या विजय कुमार सिंगांसोबतच रोहित सिंग आणि विजय कुमार सिंग हे दोघं जण या कंपनीचे डायरेक्टर आहेत. म्हणजे हे या कंपनीचे पूर्ण ऑपरेशन्स बघतात. या कंपनीचे संस्थापक विजय कुमार सिंग, रिमी सिंग आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे या कंपनीचे भागधारक आणि डायरेक्टर विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे दोघं जण ही कंपनी चालवतात. VSR कंपनीबद्दल रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले ते खरंच खूप लक्षात घेण्यासारखे आहेत, खूप गंभीर आहेत. ते साधे आणि इग्नोर करण्यासारखे मुद्दे अजिबातच नाहीये. आता हे लिअरजेट विमान कसं आणि काय आहे हे आपण बघितलं. दादांचा जो प्रवास होता साधारणपणे मुंबई ते बारामती हा 210 किलोमीटरचा प्रवास लिअरजेट विमानाने तो 27 मिनिटात पूर्ण होणं अपेक्षित होतं आणि विमानाच्या डाव्या बाजूच्या ज्या सीट असतील दादा त्या ठिकाणी बसलेले असावेत असं रोहित पवार म्हणाले.
हे विमान दादांनी प्रवास करण्याच्या 1-2 दिवस आधी सुरतला जाऊन आलेलं होतं. मुंबई ते सुरत, सुरत ते मुंबई असा त्याचा प्रवास झालेला होता. डीजीसीएने ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच दिवशी सांगितलं की विमान सुस्थितीत होतं, पायलट अनुभवी आहेत, थोडाफार व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता, असं अपघाताच्या दिवशीच डीजीसीए कडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. आता ज्या वेळी हा अपघात झाला त्यावेळी एका प्रत्यक्षदर्शी महिलेने प्रसार माध्यमांना दिलेल्या बाईटनुसार आणि दुसऱ्या 1-2 जणांनी की हे विमान जेव्हा त्याने पहिली घिरटी मारली, लँड करता आलं नाही म्हणून पहिली घिरटी ज्यावेळी मारली त्यावेळी हे विमान खूप खालून जात होतं, खूप खालनं जात होतं. त्या ठिकाणी एक आजूबाजूलाच मंदिर आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की आम्हाला वाटलं की हे विमान त्या मंदिराच्या कळसाला धडकतं की काय, इतकं त्याचं लो डिस्टन्स उंचीवरनं ते चालत होतं. आणि एका महिलेने सांगितलं की त्यावेळी विमानाचा, कारण तिथे विमानतळ आहे, धावपट्टी आहे, सारखी विमानं जात येत असतात, दादा स्वतः त्या विमानतळावरती बऱ्याचदा आलेले आहेत विमानाने प्रवास करून. त्या महिलेचं म्हणणं होतं की त्या विमानातून काहीतरी वेगळाच आवाज येत होता, म्हणजे नेहमी विमानाचा जसा आवाज येतो तसा आवाज येत नव्हता. त्याने पहिली घिरटी मारली त्यावेळी त्या विमानातून वेगळाच आवाज येत होता. हा बाईट सुद्धा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेदरम्यान दाखवला. यावरनं रोहित पवारांनी काही मुद्दे उपस्थित केले की विमानाचा वेगळा आवाज येणं, अचानकपणे विमान कोलमडणं वगैरे. प्रत्येक विमानाची उड्डाणाच्या पूर्वी एक तपासणी होत असते. विमानाचे पंख बरोबर आहेत का, फ्लॅप्स त्याच्या बरोबर आहेत का, लँडिंग गिअर व्यवस्थित आहेत का, इंजिन बरोबर आहे का, इंधन व्यवस्थित भरलेलं आहे का, बाकी इतरही जी तांत्रिक तपासणी आहे ती केली जात असते. रोहित पवारांचं म्हणणं आहे की या विमानाची ती तांत्रिक तपासणी केली होती का, असा मुद्दा उपस्थित करण्यामागची कारणंही त्यांनी पुढे सांगितलेली आहेत की विमानाची तांत्रिक तपासणी केली होती का, आणि केली असेल तर त्याचा रिपोर्ट कुठे, ज्याला टेकलॉग असं म्हणतात, म्हणजे तपासणी केल्यानंतरचा रिपोर्ट की हे विमानाचं हे 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 सगळं व्यवस्थित आहे, तर तो रिपोर्ट कुठे आहे तो समोर आणावा. तपासणी करणारे कर्मचारी कोण होते, त्यांच्यासोबत बोललं जावं, त्यांना विचारलं जावं विमानाची त्यावेळची स्थिती काय होती. त्यानंतर रुटीन मेंटेनन्स, म्हणजे विमानाचं प्रत्येक 1-2 उड्डाणानंतर जे रुटीन मेंटेनन्स केलं जातं ते केलं होतं का, तर त्याचा रिपोर्ट कुठे आहे. हेवी मेंटेनन्स, रुटीन मेंटेनन्स म्हणजे योग्य ती तपासणी, ज्या काही वरवरच्या गोष्टी असतील त्या करणं. हेवी मेंटेनन्स म्हणजे विमानाचा एखादा पार्ट जर काही दोष असेल त्याच्यामध्ये तो पार्ट बदलणं, डायरेक्ट लँडिंग गिअर्स बदलणं, किंवा जे काही मोठ्या स्वरूपाचं जे रिपेअरिंग असतं ते कधी केलं गेलं होतं. रेग्युलर रुटीन मेंटेनन्स कधी केलं होतं, हेवी मेंटेनन्स कधी केलं होतं, याचा रिपोर्ट कुठे आहे तो समोर आणला पाहिजे. त्यानंतर विमानाचे एअरपोर्टवरचे जे हँगर्स असतात, हँगर्स म्हणजे ज्या ठिकाणी विमानं पार्क केली जातात विमानतळावरती, समजा आज संध्याकाळी 5-6 वाजता उतरलं आणि दुसरं उड्डाण त्यांचं उद्या सकाळी किंवा दुपारी असेल, तर तोपर्यंत हे विमान ज्या ठिकाणी पार्क केलं जातं, ज्या ठिकाणी लावलं जातं त्याला म्हणतात विमानाचं हँगर. त्या हँगरच्या तिथलं ते विमान जोपर्यंत हँगरमध्ये होतं, पार्किंगमध्ये होतं, तिथलं सगळं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं पाहिजे की कोणी उड्डाणापूर्वी त्या विमानात गेलं होतं का, त्या विमानाला हात लावला होता का, हाताळलं होतं का, आणि केलं असेल तर नेमकं काय केलं होतं, हे त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती तपासलं गेलं पाहिजे, असा रोहित पवारांनी एक स्ट्रॉंग मुद्दा मांडला. हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर रोहित पवारांनी हा खुलासा केला की ही सगळी तपासणी अजून झालेली नाहीये, ही तर प्राथमिक तपासणी आहे, म्हणजे ही प्राथमिक तपासणी अजूनपर्यंत झालेली नाहीये, असा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला, जी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं सुद्धा आहे. त्यापुढे या विमानाबद्दलच रोहित पवारांनी एक मुद्दा मांडला जो अत्यंत धक्कादायक आहे, अतिशय धक्कादायक मुद्दा आहे हा. याच लिअरजेट 45 विमानाचा 2023 मध्ये मुंबई विमानतळावरती अपघात झाला होता. याच विमानाचा असं नाही, पण याच मॉडेलच्या विमानाचा, भारतात जी 7 लिअरजेट 45 विमानं आहेत VSR कंपनीकडे, त्यातल्या एका विमानाचा मुंबई विमानतळावरती लँडिंग करतानाच अपघात झाला होता. फक्त ते विमान ब्लास्ट झालं नाही, तर ते विमान स्किड होत म्हणजे घसरत गेलं, आणि त्यात 6 प्रवासी होते, 6ही प्रवासी गंभीररित्या जखमी झाले होते. ही घटना रोहित पवारांनी अत्यंत महत्वाची म्हणून उपस्थित केली, आणि खरंच ती अत्यंत महत्वाची आहे. कारण
लिअरजेट विमान काय भारतातच वापरले जात नाहीत, हे जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये वापरले जातात प्रायव्हेट म्हणून. हा मुंबई विमानतळाचा अपघात झाल्यानंतर युरोपमध्ये युरोपियन एव्हिएशन एजन्सीने या कंपनीला त्या अपघाताचा रिपोर्ट आम्हाला द्या असं सांगितलं. असं एखाद्या युरोपियन एजन्सीने मागितल्यानंतर सुद्धा त्या VSR कंपनीने तो रिपोर्ट त्यांना दिला नव्हता, अजूनही दिलेला नाही. या कारणास्तव युरोपमधील या लिअरजेट विमानाची आणि VSR कंपनीची सर्व परवाने, सर्व सेवा युरोपियन एजन्सीने रद्द केल्या. ते आता लिअरजेट 45 विमानं वापरत नाहीत, VSR कंपनीकडनं कुठलीही सेवा घेत नाहीत. कशामुळे? तर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर या विमानाच्या झालेल्या अपघातामुळे. पण भारतात ही विमानं अजूनही सर्रास वापरली जातात. भारतातच, महाराष्ट्रातच घडलेल्या एका अपघातामुळे युरोपियन एजन्सी यांची सेवा रद्द करते, पण भारतात त्यांची सेवा अजूनही चालू आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला की याचं कारण काय? जर युरोपामध्ये यांची सेवा बंद होऊ शकते विमानात, भारतात झालेल्या विमानाच्या अपघातामुळे, तर आपण का ही सेवा वापरतोय? अशी काय कारण आहे त्याच्या मागे? हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय या VSR कंपनीने अजून एक चमत्कारिक माहिती समोर आली, ती म्हणजे जसं आपण एखाद्या ठिकाणी गावी चाललो असेल 4 व्हीलरनी, तर साधारणपणे फ्युएल भरल्यानंतर फ्युएलच्या कॅन आपण एखाद्या कॅनमध्ये एक्स्ट्रा फ्युएल घेऊन जातो. विमानात तशी परवानगी मुळातच नसते. विमान उडतंच तितकं जितकी त्याची फ्युएल कॅपॅसिटी आहे, किंवा मग मध्ये कुठेतरी जाऊन थांबून रिफ्युएलिंग केलं जातं. हे VSR कंपनी विमानामध्ये इंधनाच्या कॅन्स कॅरी करत होते. म्हणजे आता यामागे अर्थ काहीही लावले जाऊ शकतात. जसं पूर्ण विमानात इंधन टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं आणि थोडं कॅनमध्ये कॅरी करायचं. म्हणजे ही अगदी तालुका लेवलला जी पद्धत वापरली जाते इंधन कॅरी करण्याची, ती ही VSR कंपनी करत होती. इंधनाच्या कॅन विमानामध्ये नेऊच शकत नाही. DGCA चे रूल्स आहेत की कुठल्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ विमानात नाही न्यायचा. तुम्ही माचीस, लायटर हे सुद्धा लिहू शकत नाही. तर इंधनाच्या कॅन कसं काय नेऊ शकतात? पण अशी माहिती रोहित पवारांनी दिली की ही VSR कंपनी इंधनाच्या कॅन्स सोबत वापरायची. आणि दादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर जे 4-5 स्फोट झालेत असं म्हणतात, इंधनाच्या टाकीचा एक वेळी स्फोट होईल. 4-5 वेळेस एकाच टाकीचा स्फोट होणं हे तसं शक्य नाही, कारण इंधन हे प्रचंड ज्वलनशील असतं, ते एकदाच सगळा पेट घेतं. पण प्रत्यक्षदर्शींनुसार त्यामध्ये 2-3 वारंवार 2-3, 4ही स्फोट झाले असं म्हटलं जातं. तर हे स्फोट नेमके कशामुळे झालेत, यासाठी रोहित पवारांनी हा मुद्दा मांडला की VSR कंपनीचं आधीही निदर्शनास आलं होतं की ते इंधनाच्या कॅन विमानात घेऊन फिरतात. हे कदाचित तसा प्रकार असू शकतो. यानंतर या VSR कंपनीकडे कुठल्याही प्रकारची SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे कामकाज कसं चालावं याच्या काही लिखित प्रोसेस असतात, प्रक्रिया असतात, आणि त्या तंतोतंत प्रत्येक कर्मचाऱ्याला फॉलो करणं हे आवश्यक असतं. कुठल्याही तुम्ही कॉर्पोरेट कंपनीत जा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जा, तिथे SOP असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे काम करण्याची लिखित पद्धत. त्या पद्धतीच्या बाहेर कोणी काहीच करू शकत नाही. अशी कुठली SOP या VSR कंपनीकडे नाहीये असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. कुठल्याही चेकलिस्ट तिथे रेग्युलरली फॉलो केल्या जात नाहीत असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या बाबतीत सुद्धा अत्यंत धक्कादायक खुलासा रोहित पवारांनी केला की VSR कंपनी बाबतीत अशा कंप्लेंट्स आहेत की यांचं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे बऱ्याचदा बंद असतं. खूपच गंभीर गोष्ट आहे, खूपच गंभीर. कारण विमानाचा अपघात झाल्यानंतर हे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, त्याच्यातून मिळणारा डेटा हाच फक्त या अपघाताबद्दल सांगू शकतो. बाकी विमानाच्या आत काय घडलंय हे कोणीच सांगू शकत नाही. फक्त हाच एक ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, याच दोन गोष्टी असतात ज्या अपघाताची पूर्ण माहिती, विमानाची त्यावेळची स्थिती हे सगळं देऊ शकतात. पण यांच्या बाबतीत कंप्लेन आहेत की यांचे नेहमीच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे बंद असायचे. याशिवाय रोहित पवारांनी अजून जे मुद्दे मांडले त्यापैकी अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे
मेंटेनन्स रिपोर्ट आणि ओव्हरहॉल हे 3 प्रकार विमानाचे. मेंटेनन्स म्हणजे रुटीन मेंटेनन्स, रिपेअर म्हणजे काही गोष्ट खराब झाली असेल तर ती रिपेअर करणं, आणि ओव्हरऑल म्हणजे एखादा सिरियस प्रॉब्लेम असेल तर तो त्यातला सॉल्व्ह करणं. मग विमान त्यावेळी डायरेक्ट बंद करणं त्याचा वापर, आणि जितके दिवस लागतील तितके दिवस लागून त्या विमानाचा जो बिघडलेला भाग आहे तो बदलणं, याला ओव्हरहॉल असं म्हणतात. तर हे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल करण्यासाठी भारतात फक्त 2 कंपन्या आहेत. भारतात 2च कंपन्या हे काम करतात. पण VSR कंपनी हे आपल्या विमानांचं मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल जे आहे ते त्या कंपनीकडे करत नव्हतं. हे स्वतःच ते करायचे, स्वतःच करायचे. कुठल्या आधारावर करायचे, त्यांच्याकडे तसे एक्सपर्ट्स होते की काय हे काहीही माहीत नाही. पण ते MOR MRO मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑल हे दुसरीकडे करत नव्हते. म्हणजे भारताने ऑथराईज ज्या कंपन्या दिलेल्या हे करणार त्यांच्याकडे ते करत नव्हते. त्यानंतर हे सगळं मांडल्यानंतर रोहित पवारांनी जे पायलट होते सुमित कपूर यांच्या बाबतीत खूप धक्कादायक खुलासे उघड केलेले आहेत. सुमित कपूर यांना 2010 मध्ये अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह पकडलं गेलं होतं. म्हणजे विमान उडण्याच्या आधी जे अल्कोहोल टेस्ट असतात त्यामध्ये 2010 मध्ये सुमित कपूर यांना पॉझिटिव्ह पकडलं गेलं होतं. त्यामुळे त्यांचं 3 वर्षांसाठी निलंबन केलेलं होतं. हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. बरं, लिअरजेट आता ते सिव्हिल एव्हिएशनमध्ये होते, म्हणजे इंडिगो किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये ते कामाला होते आणि त्यांचे पायलट ते होते. पण त्यानंतर हे लिअरजेटसाठी जेव्हा पायलट बनायचं तेव्हा लिअरजेटची ही सेपरेट ट्रेनिंग असते अमेरिकेत, ती घ्यावी लागते. तेव्हाच तुम्ही लिअरजेट कंपनीचे किंवा लिअरजेट मॉडेलचे विमानं उडवू शकता. या ट्रेनिंगसाठी सुमित कपूर जे आहेत ते अमेरिकेला गेले होते की आता सिव्हिल एव्हिएशन उतरून आपण लिअरजेटचं पायलट म्हणून काम करूया. त्या ट्रेनिंगसाठी ते गेले होते. 3 वर्षाचं ते ट्रेनिंग असतं. पण परत तिथे सुद्धा दारू पिण्याच्या कारणावरनं, म्हणजे अल्कोहोलिक असल्यामुळे त्यांना ती ट्रेनिंग अर्धवट सोडावी लागली होती आणि त्यांना ती ट्रेनिंग त्यावेळी पूर्ण करता आली नव्हती. त्याचप्रमाणे सुमित कपूर यांना त्यांच्या वरिष्ठांनी अनेक वेळा त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीवरनं अनेकदा समज दिलेला आहे. तसे मेसेजेस, त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवले. सुमित कपूरचा रेफरन्स अजून पुढे येणारच आहे, तो आपण बघूया. विमानात एक ट्रान्सपॉन्डर असतो. हा ट्रान्सपॉन्डर स्वतः आपोआप काम करत असतो आणि विमानाला सूचना देण्याचं काम करत असतो की जमिनीपासून आपण किती वरती आहोत, किती आता उतरण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, धावपट्टीशी आपण व्यवस्थित अलाइन आहोत की नाही, या सगळ्या गोष्टी विमान स्वतः रेकॉर्ड करत असतो आणि त्याचे रिस्पॉन्सेस तो देत असतो. दादांचा जेव्हा अपघात झाला त्या पूर्ण ट्रान्सपॉन्डरच्या सिस्टीम मधला शेवटच्या 1 मिनिटाचा डेटा नाहीये. शेवटचा 1 मिनिट, अपघातापूर्वीचा 1 मिनिट जो आहे त्याच्या आधी हा ट्रान्सपॉन्डर बंद पडलेला आढळला. शेवटच्या 1 मिनिटाचा कुठलाही डेटा रेकॉर्ड नाही. आणि त्या 1 मिनिटाच्या आधीपर्यंत विमान हे सुस्थितीत होतं, धावपट्टीशी अलाइन होतं आणि धावपट्टीवरती उतरण्यास तयार होतं. पण नंतरचा 1 मिनिट त्या विमानाचा रेकॉर्ड झालेला नाही ट्रान्सपॉन्डरमध्ये. ट्रान्सपॉन्डर रिस्पॉन्ड करणं बंद झालं आणि तो डेटा अवेलेबल नाही. आता काही दुसऱ्या गोष्टी रोहित पवारांनी सांगितल्या की जसं DGCA ने आधीच सांगितलं की व्हिजिबिलिटीचा थोडा प्रॉब्लेम होता. हे व्हिजिबिलिटी म्हणजे काय? व्हिजिबिलिटी म्हणजे आपण जितक्या दूरपर्यंत बघू शकतो त्याला व्हिजिबिलिटी असं म्हणतात. मुंबईवरनं हे विमान टेक ऑफ होतं, बारामतीत जाणार आहे. बारामतीची व्हिजिबिलिटी ही टेक ऑफच्या आधीच तपासली गेली होती. ती तपासलीच जाते. जिथनं विमान उडतंय आणि जिथे जाणार आहे दोन्ही ठिकाणच्या व्हिजिबिलिटी तपासल्या जातात. सकाळी 7 वाजता व्हिजिबिलिटी आहे असं सांगितलं आणि 8:30 जवळपास व्हिजिबिलिटी ही 3 किलोमीटर पर्यंतची आहे असं रेकॉर्डेड आहे. कुठलंही विमान उडण्या अगोदरच जर 5 किलोमीटर म्हणजेच 5000 मीटर म्हणजेच 5 किलोमीटर व्हिजिबिलिटी नसेल तर त्या विमानाला उडण्याची सुद्धा परवानगी मिळत नाही. टेक ऑफ करू, लँड तर सोडून द्या, जर 5000 मीटर पर्यंत म्हणजेच 5 किलोमीटर पर्यंत जर विमानाची व्हिजिबिलिटी नसेल, दृश्यता नसेल त्या ठिकाणची,
तर विमानाला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही. लँडिंग तर दूरचा प्रश्न, विमान उडाणच घेऊ शकत नाही. असं असताना देखील जर 8:30च्या दरम्यान, म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान जर 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी होती, तर सकाळी 7 वाजता जेव्हा ओके दिलं, कारण 1.5 तास पूर्वी व्हिजिबिलिटी आणखीन कमी असणारच आहे, हे नैसर्गिक आहे. जसं जसं ऊन आणि प्रकाश वाढत जातो तसं तसं धुकं कमी होत जातं. जर 8:30 वाजता धुक्यामुळे व्हिजिबिलिटी 3 किलोमीटर होती, तर 7 वाजता नक्कीच त्यापेक्षाही कमी असणार. अशा परिस्थितीत या विमानाला टेक ऑफ करण्याची परमिशन मिळतेच कशी किंवा मिळालीच कशी, हे अत्यंत शंकास्पद दिसून येते. अत्यंत शंका यामध्ये मोठी उपस्थित केली जाऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा रोहित पवारांनी जो मांडलेला आहे तो पण अतिशय गंभीर आहे. तो म्हणजे जेव्हा एटीसीचं ट्रान्स्क्रिप्शन आलं, म्हणजे संवादाचं जे काही ट्रान्स्क्रिप्शन एटीसीने दिलं की हे वैमानिकांसोबत बोललं जात होतं, त्यावेळी विमानामध्ये एक यंत्रणा असते की जर तुम्ही चुकीच्या स्पीडमध्ये चुकीच्या उंचीवर असाल तर विमानामध्ये अलार्म सिस्टम असते. ती अलार्म सिस्टम वाजते आणि सांगते की तुम्ही चुकीच्या स्पीडमध्ये चुकीच्या उंचीवरती आहात, तुम्ही हाईट घ्या किंवा उंचीवरती जा. ही सिस्टम त्या विमानातली बंद होती का, असं रोहित पवारांनी सांगितलं. कारण जे काही रेकॉर्डिंग्स वगैरे डेटा येतोय त्यामध्ये हा अलार्म वाजलाच नाही. म्हणजे प्रत्यक्षदर्शी म्हणतात की मंदिराच्या कळसाला विमान धडकेल की काय इतक्या खालून चाललं होतं, आणि तशा प्रकारची सूचना देणारे अलार्म विमानात वाजले कसे काय नाही, हा अत्यंत शंकास्पद प्रकार रोहित पवारांनी मांडला. त्याचप्रमाणे शेवटची 3-4 मिनिटं वैमानिकाची जी एटीसी सोबत चालतात त्यामध्ये, किंवा जे ब्लॅक बॉक्स मधलं रेकॉर्डिंग असेल त्यामधलं असेल, किंवा कुठेही शेवटची 3 ते 4 मिनिटं हे सुमित कपूर नावाचे जे मुख्य वैमानिक पायलट होते त्यांचा एकही शब्द रेकॉर्ड झालेला नाही. म्हणजे शेवटचे 3 ते 4 मिनिटं हे सुमित कपूर काहीही बोलले नाही. त्याचा पुढचा मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्या धावपट्टीवरती या विमानाला उतरायचं होतं, जी धावपट्टी या विमानासाठी देण्यात आली होती, साधारणपणे अशी जर धावपट्टी असेल ही, तर बारामतीच्या धावपट्टीचा प्रकार असा आहे की ही धावपट्टी आणि इकडे खोल, दरी म्हणणार नाही मी, पण हा भाग खोल आहे, आणि धावपट्टीची ही बाजू जी आहे ती जमिनी लगत आहे. याला म्हणतात फ्लॅट रनवे, म्हणजे जमिनीवरच रनवे आहे. आणि हा भाग जो आहे इथनं खोल भाग आहे, म्हणजे याच्या धावपट्टीच्या पुढे लगेच खोली आहे. याला म्हणतात टेबल टॉप. हा शब्द तुम्ही या अपघाताच्या बाबतीत नेहमी ऐकला असेल की टेबल टॉप रनवे होता, तो धोकादायक होता. तर टेबल टॉप म्हणजे हा की धावपट्टी संपली की लगेच खोली, आणि हा फ्लॅट. या टेबल टॉपच्या साईडने विमान लँड करणं हे नेहमीच रिस्की, धोकादायक आणि अवघड असतं. या बाजूने कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, कारण इकडे सगळी जमीन असते, असा खोलगट भाग वगैरे नाही, त्यामुळे उतरायला ही बाजू सोपी असते. टेबल टॉप बाजू ही अवघड असते. सुरुवातीला वैमानिकांनी फ्लॅट साईडने परवानगी मागितली उतरण्याची, ती त्यांना मिळाली, पण धुक्यामुळे ते म्हणतात की उतरू शकले नाही आणि त्यांनी परत उड्डाण घेतलं. उड्डाण घेतल्यानंतर या वैमानिकाने टेबल टॉप बाजूने उतरण्याची परवानगी मागितली, जी की धुकं आधीच, टेबल टॉप रनवे उतरण्यासाठी अवघड, धुक्यामुळे दृश्यता नाही. अशा वेळी या टेबल टॉप साईडने उतरण्याचा आग्रह वैमानिकाने का केला असेल, हे खरंच शंका घेण्यासारखं आहे. की टेबल टॉप साईडने का उतरायचं, जी बाजू सोपी आहे विमान उतरवण्यासाठी त्या बाजूने न उतरता टेबल टॉप साईडने तुम्हाला का उतरावं वाटलं. आणि त्यानंतर टेबल टॉप साईड आणि त्याच्या आजूबाजूला डोंगराळ भाग आहे, म्हणजे छोट्या छोट्या टेकड्या वगैरे असाही भाग आहे, म्हणजे सर्वच दृष्टीने इकडनं उतरणं हे रिस्कीच होतं. आणि इकडनं उतरण्याचा प्रयत्न केला, दृश्यता नाही, आणि विमान सरळ अंदाज चुकला आणि कोसळला आणि तो अपघात झाला. याची काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा रोहित पवारांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहे. तर हे सगळे मुद्दे जे की आतापर्यंत दादांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, म्हणजे एखाद्या तपास यंत्रणेने तपास करावा
अशा पद्धतीने त्यांनी संशोधन करून वेगवेगळ्या लोकांशी भेटून त्यांनी सांगितलं देखील की आम्ही एक्सपर्टशी बोललो, आम्ही पायलटशी बोललो, आम्ही हवामान तज्ज्ञांशी बोललो, आम्ही अपघात तज्ज्ञांशी बोललो. काही लोकांनी आमचं नाव सांगू नका पण आम्ही तुम्हाला काही माहिती देतो, अशा अटीवरती त्यांना माहिती दिली. तेही त्यांनी सांगितलं, कोणाची नावं त्यांनी घेतली नाही, पण त्यांनी पूर्णपणे या बाबतीत लॉजिकल पॉईंट टू पॉईंट हे मांडलेले आहेत. आता त्यांनी शंका उपस्थित केली, पण काही गोष्टींच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते सादर करा, आम्हाला द्या, मेंटेनन्सचा रिपोर्ट आम्हाला द्या, उडाणापूर्वीची तपासणी त्याचा रिपोर्ट दाखवा, हँगरचं सीसीटीव्ही फुटेज दाखवा. हे आतापर्यंत तपास यंत्रणा का तपासत नाहीये? कारण जवळपास 12-13 दिवस झालेत आता अपघात होऊन, आणि आतापर्यंत या गोष्टींची तपासणी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. या सर्व बाबतीत जर आपण विचार केला की हा अपघात आहे का घातपात, तर रोहित पवारांनी अपफ्रंट सांगितलं, आणि शेवटी ते म्हणले मी काय इकडे तिकडे असं बोलत नाहीये, मी अपफ्रंट पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन करून रोखठोकपणे माझे मुद्दे मांडत आहे आणि डिमांड करत आहे तपासाची. या गोष्टींची मी डिमांड करतोय. मी काय फक्त शंका आणि काहीतरी राजकीय फायदा घेण्यासाठी किंवा काही खळबळ माजवण्यासाठी हे सगळं मी करतच नाहीये. माझा काका गेलाय, चुलता गेलाय, माझ्या घरातली व्यक्ती गेली आहे. त्यामुळे हे मुद्दे, हा तपास अशा पद्धतीने होणं आणि ही माहिती समोर येणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं. माझ्या मते तरी आत्तापर्यंत जे लोक शंका कुशंका, अगदीच आज सकाळचा एक बातमी होती की 2 महिन्यापूर्वी दादांच्या घरासमोर ते जादू टोण्याचे वगैरे काही प्रकार आढळून आले होते. लिंबू, राख, बाहुल्या, मिरची, हे सगळं दादांच्या घरापासून अगदी काही अंतरावरती बारामतीत हे सगळं आढळून आलं होतं. मग त्याचा संबंध या विमान अपघाताशी जोडला. कोणी काय मुद्दे मांडत होतं, कोणी काय, ते प्रत्येकाचे मुद्दे आपापल्या ठिकाणी आहेत. पण माझ्या मते तरी रोहित पवारांनी आज मांडलेले मुद्दे हे विचार करण्यासाठी आपल्याला लावणारे आहेत. व्यवस्थित लॉजिकल फॅक्ट सहित त्यांनी याची मांडणी केलेली आहे. आता याची उत्तरं वेगवेगळ्या लोकांना द्यावी लागतील, हे स्पष्टीकरण द्यावे लागेल. रोहित पवार म्हणाले की ह्याचे उत्तर घेतल्याशिवाय मी झोपणार सुद्धा नाही, का असंही मला दादा गेल्यापासून झोप येत नाही नीटशी, आणि ही उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, असं रोहित पवार पत्रकार परिषदेदरम्यानच म्हटलेले आहे. हे सर्व टेक्निकल मुद्दे आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, हे अंदाज नाहीत. त्या पायलटचा रेकॉर्ड चांगला नाही हे त्यांनी सालासहित, केस सहित, मॅटर सहित सांगितलं, मेसेजेस सहित सांगितलं. त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पाठवलेले मेसेज सुद्धा त्यांनी दाखवले. म्हणजे तो पायलट, त्या पायलटचं बॅकग्राऊंड हे संशयास्पद होतं. संशयास्पद म्हणण्यापेक्षा चांगलं नव्हतं. VSR कंपनी ज्या पद्धतीने कारभार करते ते संशयास्पद आहे, अगदीच संशयास्पद आहे. युरोपमध्ये ती कंपनी बॅन होऊ शकते पण भारतात नाही, हे सुद्धा संशयास्पद आहे. यावरती रिलेटेड लोकांनी आपापले स्पष्टीकरण देणं हे महत्वाचं आहे आणि हे गरजेचं सुद्धा आहे. कारण अजित पवार कोणी साधारण व्यक्ती नव्हते. या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, लोकप्रिय नेते होते, काम करणारे नेते होते, पोटेन्शियल असलेले नेते होते, कर्तबगार होते आणि सत्तेत सहभागी होते, रुलिंग पार्टीमध्ये होते. हे सगळं असल्यामुळे अजित पवार हे काही साधारण व्यक्ती नव्हते की या गोष्टींना इग्नोर करता यावं किंवा इग्नोर केलं जावं. त्यामुळे ही माहिती समोर आलीच पाहिजे. या प्रकरणाचा पूर्ण तपास हा अतिशय गांभीर्याने केला गेला पाहिजे आणि ह्या सगळ्या फॅक्ट समोर आल्या पाहिजे. या शंका आहेत, हे आरोप नाहीत, या शंका आहेत. त्या शंकांचं निराकरण होणं अत्यंत आवश्यक आहे सर्वांसाठीच. हे मुद्दे समोर आले, क्लिअर झाले की मग पुढे या बाबतीत बाकीचं जे काय आहे ते बोलता येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा आणि चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.